नागपुरातील वसतिगृह प्रवेशाच्या जाहिरातीवरून नवा वाद. एससी आरक्षण उपवर्गीकरणाची गुपचूप अंमलबजावणी. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने नागपूर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र या जाहिरातीमध्ये अनुसूचित जातीच्या एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण सब क्लासिफिकेशन करून जातीनिहाय जागा वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या निर्णयामुळे दलित समाजात, विशेषतः बौद्ध समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून सरकारवर आरक्षणाचे विभाजन करून समाजाची फूट पाडत असल्याचा आरोप होत आहे. नक्की काय आहे प्रकरण? सामाजिक न्याय विभागाच्या नागपूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने वसतिगृह प्रवेशासाठी जी जाहिरात प्रसिद्ध केली त्यात पारंपरिक पद्धतीने आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी अनुसूचित जातीच्या उपजातीनुसार जागांचे वर्गीकरण केल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालानंतर केंद्र आणि राज्य सरकारांना आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत अधिकार मिळाले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणताही सार्वजनिक निर्णय किंवा शासन निर्णय जी.आर. स्पष्टपणे समोर आलेला नाही. अशा परिस्थितीत नागपुरात ही प्रक्रिया गुपचूप राबवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समाजाचा आरोप पाठीत खंजीर. या प्रकारामुळे दलित संघटना आणि बौद्ध समाज आक्रमक झाला आहे. समाजातील कार्यकर्त्यांच्या मते घाई का? आरक्षणाचे उपवर्गीकरण हा एक अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक विषय आहे. त्यावर सविस्तर चर्चा आणि सामाजिक सहमती आवश्यक असताना सरकारची ही घाई संशयास्पद आहे. फूट पाडण्याचे षडयंत्र. आरक्षणाचे तुकडे करून दलित समाजात आपापसात तेढ निर्माण करण्याचे हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे. घटनेचा आत्मा. हे उपवर्गीकरण म्हणजे थेट आरक्षणाच्या मूळ संकल्पनेला आणि संविधानाने दिलेल्या हक्कांना धक्का असल्याचे मत अनेक विचारवंत व्यक्त करत आहेत. सरकारची भूमिका काय? या संदर्भात अद्याप प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारेच हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. परंतु कोणतीही पूर्वसूचना किंवा सार्वजनिक चर्चा न करता अशा प्रकारची अंमलबजावणी केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. तीव्र प्रतिक्रियांची शक्यता. नागपूर हे दलित चळवळीचे केंद्र मानले जाते. या जाहिरातीनंतर आता विविध दलित संघटनांनी या निर्णयाचा निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जर सरकारने ही प्रक्रिया त्वरित थांबवून स्पष्टीकरण दिले नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या आंदोलनाचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. सरकारने आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करण्यापूर्वी समाजाला विश्वासात घेणे आवश्यक होते. वसतिगृहाच्या प्रवेशातून अशी अंमलबजावणी करणे हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक दलित नेत्याने व्यक्त केली आहे. पाहत रहा SK न्यूज मुंबई.